ओके. सो मी लास्ट सेशनमध्ये पण तुम्हाला जे एक्सप्लेन केलं होतं आणि नंतर मॅडमने जे रिव्हिजन सेशन घेतलं त्यामध्येही तुम्हाला हा दाखवलं असेल. बसू देत हा. हँड वॉशिंग, कोणाला तरी बसू दे. हात एअर ड्राईंग आणि त्याच्यानंतर ग्लविंग. तर कुणाला परत ते बघायचं आहे का, हँड वॉशिंग आणि ग्लविंग टेक्निक, की लक्षात आहे तुम्हाला? याची हँड वॉशची दाखल कर. छान दिसतंय. ओके. कोणी काय बोलतच नाहीये. सो हँड वॉशिंग आपण पुन्हा एकदा परफॉर्म करूया, ठीक आहे. सो सिस्टर, तिकडनं तुम्ही हे दाखवा की वॉशिंगच्या 6 स्टेप्स दाखवा. ठीक आहे. हँड वॉशिंग करण्याआधी आपल्याला काय ओर्नामेंट्स रिमूव्ह करायचे आहेत. थोडं पुढे ये. थोडंसं हा. लिक्विड सोप घेऊन थोडासा फेस काढायचा आणि मग 6 स्टेप परफॉर्म करायच्या. ठीक आहे. सो आता 6 स्टेप करताना पहिलं सरळ सुमन के, म्हणजे पहिला एस म्हणजे सरळ. ठीक आहे. सुमन के मधला एस. त्यानंतर यू म्हणजे उलटा. ठीक आहे. त्याच्यानंतर एम म्हणजे मुठ्ठी. ठीक आहे. एम म्हणजे मुठ्ठी, दोन्ही मुठ्ठी क्लीन करून घ्यायच्या. त्याच्यानंतर ए म्हणजे अंगठा. ठीक आहे. अंगठ्यासोबत फिंगर्स पण. ठीक आहे. त्याच्यानंतर एन म्हणजे नेल्स, नाखून, नख. ते नख कसे पामवर घासतायत बघा सिस्टर. त्याच्यानंतर के किंवा एम म्हणजे कलाई हा किंवा मनगट. ठीक आहे. ते ते घासायचं आणि मग जो पण फेस आलेला आहे तो अशा प्रकारे धुवून टाकायचा. ठीक आहे. त्यानंतर हात एअर ड्राय करायचे कशाला न पुसता, आणि मग ग्लव्स घालायचे. आता स्टराईल ग्लव्स आहेत का सिस्टर आपल्याकडे? ओके. सो स्टराईल ग्लव्स तुम्हाला असे फोल्ड केलेले दिसतात अ, आतून. ठीक आहे. सो पहिला ग्लव घालताना आतला पार्ट टच करायचा. बघा सिस्टर कशा घालतायत. ठीक थोडं आहे. पुढे इकडे आण ना. हा. हा. पहिला ग्लव घालताना आतला पार्ट टच करून पूर्ण खेचला. त्याच्यानंतर दुसरा ग्लव घालताना फक्त बाहेरचा बाजू टच करून तो घातला. ठीक आहे. जसं मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं, स्टराईल पार्टने स्टराईल पार्टला टच करायचं, अनस्टराईल पार्टने अनस्टराईल पार्टला टच करायचं. आता आपला हात अनस्टराईल आहे, सो आपण तो आधी आतल्या बाजूनीच टच केला. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा ग्लव घातला तेव्हा स्टराईल पार्ट आपल्याकडे एक आला. त्यानंतर आपण स्टराईल हम्म. पार्टने स्टराईल पार्टला टच केला. ठीक आहे. आता आपण ग्लविंग केलेली आहे. ग्लविंग नंतर आपल्याला काय करायचे आहे, जेव्हा आपण पार्टोग्राफ प्लॉट करताना आपल्याला दिसलं की बच्चाचं फुल डायलेटेशन झालंय आणि बच्चाचं हेड दिसायला लागलंय. ठीक आहे. इन्फंटचं हेड दिसायला लागलंय. हेड दिसायला लागल्यानंतर आपल्याला पुन्हा पीबीच्या वेळेस जशी क्लिनिंग केली तशी क्लिनिंग करायची आहे. ठीक आहे. सो क्लिनिंग करताना आपल्याला काय करायचं, अगेन स्पंज होल्डर घ्यायचा एक. डिलिव्हरी ट्रे. हा, डिलिव्हरी ट्रे. ट्रे तुम्हाला रेडी ठेवायचा आहे इथे, कारण की बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला लागतील, त्यामध्येच हे सगळं असेल. पीव्ही ट्रेमध्ये पण हे सामान आहे आणि डिलिव्हरी ट्रेमध्ये पण हे सामान आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एक गॉस पीस, ठीक आहे, कॉटन स्वॅब जे काय असेल ते एक अँटीसेप्टिक सोल्युशन त्यावर टाकायचं आणि एका साईडनी स्ट्रोक द्यायचा त्याला. ठीक आहे. सो बघा, एका साईडने सिस्टरनी पहिला लेफ्ट स्ट्रोक दिला. ठीक आहे. त्यानंतर ते फेकून द्यायचं, परत दुसरा घ्यायचा. त्यानंतर परत राईट साईडने एक स्ट्रोक वरून खाली द्यायचा, तो पण फेकून द्यायचा. त्याच्यानंतर तिसरा घ्यायचा आणि मधला पार्ट क्लीन करून घ्यायचा. ठीक आहे. सो हे झालं. पेरिनियल क्लिनिंग झाली की आपल्याला काय करायचंय, पेरिनियल सपोर्टसाठी एक पॅड घ्यायचा आहे. ठीक आहे. पेरिनियल सपोर्टसाठी एक पॅड घेतला आपण. तो आपल्याला खाली पेरिनियल टियर जाऊ नये म्हणून आणि एपिजेटॉमी अवॉइड करण्यासाठी आपल्याला मेकिंग पकडायची आहे. ठीक आहे. साईज दाखव. हा, सो पेरिनियल पॅड बघा कसा बनवलाय तुम्ही. असा बनवून ठेवू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा पेरिनियल सपोर्ट देता त्यावेळेस काय करणार, तिला मोटिवेट करणार तुम्ही की जेव्हा कॉन्ट्रॅक्शन येईल तेव्हा पुश करायचं आहे. ठीक आहे. तिला कळ आल्यानंतर ती मला पुश कसं करायला लावणार? लागेल, तसं बच्चाचं हेड बाहेर यायला लागेल. बच्चाचं हेड बाहेर यायला लागल्यानंतर काय करणार आपण, आता कारण की हे आर्टिफिशियल वाला आपला मॉडेल आहे, सो मॅडम थोड्याशा स्वतःहूनच हाताने पुश करतील. ठीक आहे. पण नॅचरली बेबी नॅचरली बाहेर येईल. ठीक आहे. सो पेरिनियल सपोर्ट पकडल्यानंतर आपल्याला हेडचं फ्लेक्शन मेंटेन करायचं आहे.
अगेन पेनिल टीयर जाऊ नये म्हणून, आणि जे हेड आहे तो व्यवस्थित डिलिव्हर व्हावा म्हणून. ठीक आहे. तर आपल्याला फक्त फॅसिलिटेशन करायचं आहे. त्याचं फॅसिलिटेशन करायचं म्हणजे काय, हेडला फक्त टॅपिंग करायचं आहे आपल्याला. चारही बोटांनी करू शकता, दोन बोटांनी करू शकता. ठीक आहे. सो ते फ्लेक्शन मेंटेन राहील. ठीक आहे. आता आपल्याला ज्योत्स्ना मॅमच्या जे सिस्टर आहेत त्या तिकडनं आर्टिफिशियली पुश करतील. ठीक आहे. बट नॅचरली जेव्हा ओरिजिनल लेडी असेल, प्रेग्नंट लेडी, त्यावेळेस ते आपोआप बाहेर येईल. ठीक आहे. सो आता जेव्हा आपण वेट करूया हेड बाहेर येईपर्यंत. टॅपिंग कसं करतायत ते फक्त बघून घ्या, फ्लेक्शन मेंटेन करण्यासाठी हेडचं फ्लेक्शन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही हा पॉइंट विसरू नका. ठीक आहे. सिस्टर तुम्ही ना तिकडनं डायरेक्टली हात घाला आणि हेडला पुश पुश द्या तिकडनं, तेव्हा तो येईल, बेबीचा हेड जो आहे आतला. ओके. सो हेड बाहेर येते बघा. ठीक आहे. सो हेड बाहेर येतोय. वरच्या साईडला आपल्याला टॅप करत राहायचं त्याच्या. ठीक आहे. सो हे आता मॅडमचे दोन्ही हात एंगेज आहेत म्हणून ते टॅप नाही करत आहे, बट आयडियली आपल्याला टॅप करायचं आहे. ठीक आहे. सो जसं हेड बाहेर येईल टॅप करत करत, तसं आपल्याला काय करायचं आहे, थोडं 2 ते 3 सेकंड वेट करायचं आहे. आणि ही जे बेबी आहे ते डायरेक्टली आता तोंड फिरवूनच आलेलं आहे, बट नॅचरली जे असतं ते थोडंसं वरच्या साईडने डिलिव्हर होतं. आणि जरी ते असं असेल तरी थोडंसं हेड असं ह्या साईडला फिरतं. ठीक आहे. आता ह्या साईडला हेड फिरल्यानंतर काय करायचं, आपण आपण पटकन अँटेरियर शोल्डर, वरचा शोल्डर जो आहे तो पकडायचा. आता सपोर्ट सोडला तरी चालेल, कारण की हेडच्या वेळेस टियर जाऊ शकतो, अदरवाईज टियर नाही जात. ठीक आहे. आता अँटेरियर शोल्डर पकडला मॅडमनी आणि खालच्या साईडला त्याला खेचलं. ठीक आहे, बेबीला अँटेरियर शोल्डरनी. आणि मग खालचा शोल्डर पकडायचा आणि वरच्या साईडला खेचायचा. एकदा पहिला शोल्डर डिलिव्हर झाला, शोल्डर डिलिव्हरी केली की दुसरा शोल्डर डिलिव्हर करायचा खालून वरती खेचायचा त्याला. आणि हे दोन्ही शोल्डर तुम्ही डिलिव्हरी केले की बेबी पूर्णच्या पूर्ण बाहेर येऊन जातो. ठीक आहे. पायांचा पार्ट एवढा काय विशेष नसतो, तो पटकन बाहेर येऊन जातो, पायाचा आणि पोटाचा. सो ते रोटेट झालं आता बाहेर काढल्यावर. हा. सो देन आता बेबी बाहेर काढला आणि आपण तो ट्रे मध्ये वगैरे न ठेवता मदरच्या वर ठेवायचा आहे. ठीक आहे. आता सिस्टरनी एक जो प्री वॉर्म टॉवेल आहे वॉर्मर मध्ये ठेवला होता. आता वॉर्मर पण तुम्ही लक्षात ठेवायचं, वॉर्मर अर्धा तास आधी जो ऑन करायचा आहे त्याच्यामध्ये दोन टॉवेल वॉर्म करण्यासाठी ठेवून द्यायचे. जे प्री वॉर्म टॉवेल आहे ते इथे दोन कामाला येतात. ठीक आहे. अर्धा तास त्यांना हीट लागते. प्रीवॉर्म कशासाठी पाहिजेत, कारण की हायपोथर्मिया नाही व्हावा म्हणून. तुम्ही थंड टॉवेल घेतला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तो सगळ्यांना होईलच असं नाही, पण कोणाकोणाला होऊ शकतो. ठीक आहे. सो इथे आपल्याला काय करायचं, इथे आपला सेफ अँड क्लीन बर्थ वाला पार्ट कव्हर होतो. त्यानंतर आपला जो दुसरा पार्ट सुरू होतो तो आहे इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. आता इसेन्शियल न्यूबॉर्न केअर खूप छोट्या स्टेप आहेत, खूप कमी स्टेप आहेत, पण खूप इसेन्शियल आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला, डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग. ठीक आहे. जी कॉर्ड आता नाळ जी आहे ती लगेच क्लॅम्प न करता 1 ते 3 मिनिटं वेट करायचं, किंवा मग पल्सेशन बघायचं त्यातलं. पल्सेशन कशासाठी, कारण की ब्लड जे आहे ते पूर्ण मदरकडून बेबीकडे गेलं पाहिजे. मदरकडून म्हणजे प्लॅसेंटाकडून बेबीकडे गेलं पाहिजे, जेवढं पण उरलेलं रक्त आहे तेवढं. कारण की त्यात इम्युनोग्लोबिलिन्स असतात आणि त्याच्याने रोगप्रतिकार क्षमता बेबीची वाढते. ठीक आहे. सो आता आपण 1 ते 3 मिनिटामध्ये क्लॅम्प केलं. बाय द टाइम काय करणार सिस्टर, 3 मिनिटं आहेत त्यांच्याकडे. सो बाय द टाइम हेड टू टो एक्झामिनेशन करणार, बेबीला क्लीन पण करून घेणार, कुठल्या कंजेनायटल अनॉमॅलीज आहेत की नाही ते बघणार. एवढंच करायचं आहे. आणि मग कॉर्ड कट करून बेबीला वॉर्मरमध्ये घेऊन जायचं आफ्टर 3 to 4 मिनिट्स. वॉर्मरमध्ये घेऊन गेल्यानंतर काय करायचं, NBC मध्ये बेसिकली आपल्याला वेट करायचं आहे. ठीक आहे. थोडा वेळ ठेवायचं वॉर्मरमध्ये, त्याला वॉर्म होऊ दे थोडासा, आणि मग वेट करायचं. वेट केल्यानंतर आपल्याला विटॅमिन केचं इंजेक्शन द्यायचं. आता विटॅमिन के देण्याआधी वेट का केलं, कारण की 1800 ग्रॅमच्या खाली जे बच्चे असतात त्यांना आपण अर्धा एम्पुलस देतो, आणि जे 1800 ग्रॅम म्हणजे नॉर्मल वेटमध्ये असतात त्यांना पूर्णच्या पूर्ण एम्पूल सबक्युटेनियसली देतो. त्या दिवशी पण सांगितलं होतं. हे बघा मॅडम विटॅमिन केचं इंजेक्शन दाखवत आहेत, एम्पूल. आणि
त्याच्यासोबत आपल्याकडे इन्सुलिन सिरिंज पण पाहिजे, ठीक आहे, कारण की ते सबक्युटेनियस द्यायचं आहे. इन्सुलिन सिरिंज तुम्ही बघितलीच असेल तुमच्या प्रॅक्टिसमध्ये, ठीक आहे. सो इन्सुलिन सिरिंज पण तुम्हाला बेबी किटमध्ये ठेवायची आहे. यूज करून झाली की परत रिप्लेस पण करायची आहे, ठीक आहे. सो हे झालं विटॅमिन के पर्यंत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेळ वेट करायचा आणि इमिजिएटली ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट करायची नॉर्मल डिलिव्हरीमध्ये, ठीक आहे, अनलेस अँड अनटिल मदरची कंडिशन खराब नसेल तर, ठीक आहे. अदरवाईज सगळ्या केसेसमध्ये आपल्याला विदिन अन आवर आपल्याला ब्रेस्ट फिडिंग इनिशिएट करावी लागते, ठीक आहे. आता हे झालं ENBC. आता चार चार स्टेजेस सांगितल्या होत्या मी लेबरच्या. पहिली लेबर पेन स्टार्ट झाल्यापासून फुल डायलेटेशन पर्यंत, फुल डायलेटेशन पासून बेबी डिलिव्हरी पर्यंत, आणि तिसरी स्टेज म्हणजे प्लॅसेंटा डिलिव्हरी. सो प्लॅसेंटा डिलिव्हरीला मी काय म्हटलं होतं, ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. थर्ड स्टेजची ऍक्टिव्हली मॅनेजमेंट PPH अवॉइड करण्यासाठी करायचं आपल्याला, ठीक आहे. पोस्टपार्टम हेमरेज जे होतं ते अवॉइड करण्यासाठी आपण ऍक्टिव्हली मॅनेजमेंट करतो, ज्याच्याने 66%नी PPH कमी होतं, आणि PPHने डेथ ज्या आहेत त्या जास्त आहेत. त्यामुळे आपण इथे PPH कंट्रोल केल्यामुळे इन अ वे आपण MMR जो आहे, मॅटर्नल मोर्टॅलिटी आहे, ती कमी करतोय, ठीक आहे. जो आपल्या प्रोग्रामचा बेसिक मोटिव्ह आहे, IMR आणि MMR कमी करणं. आता आपण हे कसं करायचं आहे, ऍक्टिव्ह मॅनेजमेंट म्हणजे करायचं काय, तर सगळ्यात पहिले बघायचं पाल्पेट करून की दुसरा बेबी तर आहे की नाही abdomen वरून, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, 10 इंटरनॅशनल युनिट ऑक्सिटोसिन डीप IM द्यायचं आहे थायवर, ठीक आहे. आता थायबर रूल आउट केलं की बेबी नाहीये दुसरा, त्याच्यानंतर इंटरनॅशनल 10 इंटरनॅशनल युनिट ऑक्सिटोसिन दिलं, आणि त्यानंतर आपल्याला कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन द्यायचंय, ठीक आहे. आता कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन म्हणजे काय, कंट्रोल मध्ये ठेवून ट्रॅक्शन द्यायचंय. आपण काय करतो, दर खेच करतो, असं नसतं करायचं, ठीक आहे. आपण जसं बेबी डिलिव्हर होताना कॉन्ट्रॅक्शन कळ जेव्हा येते तेव्हाच जसं आपण पुश करायला सांगतो, सेम वे इथे अप्लाय होतो की कॉन्ट्रॅक्शन येईल त्यावेळेसच आपण प्लॅसेंटाला झटका द्यायचा आहे, ट्रॅक्शन द्यायचं आहे, ठीक आहे. सो जेव्हा कळ यायला लागेल तेव्हा आपण थोडंसं राऊंड 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 करून ते खेचायला लागतो, ठीक आहे. ते सेपरेट पण होतं, आणि आपल्याला त्यावेळेस प्लॅसेंटल सेपरेशन सायन्स पण दिसतात, जे की थोडंसं ब्लड येतं, आणि वाज जो आहे, जी नाळ आहे ती थोडीशी अजून खाली येते. आता असं करता करता काय होतं, तुम्हाला प्लॅसेंटा अगदी वजायनाच्या ओपनिंग जवळ दिसायला लागतो. आता ते दोन्ही हात सोडून बाकी सोडून द्यायचं सगळं, आणि दोन्ही हाताने प्लॅसेंटा पकडून रोटेट रोटेट करून तो काढायचा आहे, ठीक आहे. आता रोटेट रोटेट करून का, कारण की एखादा पीस शिल्लक नाही राहू म्हणून, ठीक आहे. आता रोटेट 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 करून काढल्यानंतर आपल्याला प्लॅसेंटाची एक्झामिनेशन पण करायची. एक्झामिनेशन काय करायची आहे, पहिला तर प्लॅसेंटा असा पकडून बघायचा, ठीक आहे. आता दोन साईड असतात, एक असतं मॅटर्नल साईड, एक असते फिटल साईड, ठीक आहे. दोन साईड दिसत आहेत तुम्हाला, एक मॅटर्नल साईड म्हणजे जी मॅडमनी आता दाखवली, आणि ही फिटल साईड आहे, ठीक आहे. सो फिटल साईड मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, वेन्स वगैरे व्यवस्थित आहेत, जाडी बरोबर आहे, ते कॉर्ड जी आहे ती बरोबर सेंटरला आहे, किंवा श्रिंक्ड नाहीये, म्हणजे सुकलेला असा प्लॅसेंटा नाहीये, ठीक आहे. जर असेल असं काही तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचंय. मॅटर्नल साईडला आपल्याला काय बघायचं आहे, तुमचे जे कॉरियॉन्स आहेत ते बरोबर आहेत की नाही, किंवा एखाद्या ठिकाणी फ्रेश ब्लिडिंग आहे का. फ्रेश ब्लिडिंग जर असं दिसलं तुम्हाला, फ्रेश ब्लिडिंग, तर तुम्ही समजून जायचं एखादा तुकडा राहिलाय, आणि त्या तुकड्यामुळे PPH कदाचित होऊ शकतो, कदाचित नाही पण होणार, तुकडा असा पण निघून जाईल, पण कदाचित होऊ शकतो. किंवा PPH व्हायला लागला आणि असं तुम्ही एक्झामिन करताना तुम्हाला जाणवलं असेल, तर तुम्ही समजून जायचं की तुकडा राहिला म्हणून PPH व्हायला लागला, ठीक आहे. सो हे झालं प्लॅसेंटाचं एक्झामिनेशन. त्याच्यासोबत तुम्हाला हे पण बघायचं आहे, कॉर्ड जी आहे कट केलेली, तिथे दोन आर्टरी आणि एक वेन पाहिजे, ठीक आहे. म्हणजे असं स्माइली सारखं दिसतं. वेन जी असते ती थोडी मोठी असते, आणि दोन आर्टरी दिसायला हवे. जर तिथे काही मिसिंग असेल तर ते पण नोट डाऊन करून ठेवायचं. ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन का करून ठेवायच्या, कारण की तुम्हाला प्लॅसेंटा फेकून दिल्यानंतर परत बघायला मिळणार नाही. आता याच्यात एक स्टेप राहिली, ती म्हणजे एक्झामिनेशन केल्यानंतर युटराईन मसाज देत राहायचं 10 ते 15 मिनिटापर्यंत, जोपर्यंत युटरस पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट होत नाही, ठीक आहे. मसाज दिल्यानंतर त्याला मदत होईल युटरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला, आणि तो परत नॉर्मल याच्यावर यायला, ठीक आहे. सो हे झालं AMTSL, ठीक आहे. आता आपण AMTSL कशासाठी परफॉर्म केलं, तर एक कॉम्प्लिकेशन होतो जो म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज, ठीक आहे.
सो पोस्टपार्टम हेमरेजचं तर मी तुम्हाला बाकी सगळं सांगितलेलं आहे. फक्त आपल्याकडे 3 टेक्निक मी शेवटच्या तुम्हाला ज्या 3 टेक्निक शिकवल्या त्या टेक्निकचं आपण डेमॉन्स्ट्रेशन्स बघूया. ठीक आहे. आम्ही जागा करू का हो हो. कॉम्प्रेशन दोन सो कॉम्प्रेशन सगळ्यात पहिले जो आहे सगळ्यात पहिला जो मेथड आहे दोन कॉम्प्रेशनच्या मेथड आहेत आणि एक बलून टेम्पोनेटचा मेथड आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला जो कॉम्प्रेशनची टेक्निक आहे त्याला आपण म्हणतो बाय मॅन्युअल कॉम्प्रेशन. आता याला बाय मॅन्युअल कॉम्प्रेशन का म्हणतात? कारण की आपण ते मॅन्युअल कॉम्प्रेशन देतो आणि दोन्ही बाजून देतो म्हणून बाय मॅन्युअल कॉम्प्रेशन. आता बाय मॅन्युअल कॉम्प्रेशन मध्ये आपल्याला एल्बो लेंथ ग्लो घालायचा असतो. सिस्टरनी तो नाही घातलेला आहे, ठीक आहे, बट देन यू अरेंज इट. आता हे आपल्याकडे मॉडेल आहे, पण ओरिजिनल पेशंटवर तुम्ही जेव्हा करता हे बाय मॅन्युअल कॉम्प्रेशन तेव्हा तुमच्याकडे एल्बो लेंथ पाहिजे, कारण की तुमचा हात तेवढा आतमध्ये जातो. ठीक आहे. सो एल्बो लेंथ ग्लव घातल्यानंतर तुम्हाला कोन शेप हात बनवायचा. आता सिस्टरांनी बनवला बघा कोन शेप, आणि तो आतमध्ये टाकायचा. ठीक आहे. आता तो सर्वायकल ओपनिंगच्या इथे घेऊन नाही जायचा. तो कुठे घेऊन जायचा? युटरसच्या खालच्या साईडला अँटिरियर फॉर्निक्स मध्ये घेऊन जायचा आणि मुठ्ठी बनवायची. ठीक आहे. आता असाच जर हात ठेवला तर असा प्रेशर जास्त नाही लागणार, मुठ्ठीने जास्त प्रेशर लागेल. पण मुठ्ठी बनवूनच तुम्ही घालायचा प्रयत्न केला तरी तिला त्रास होईल. ठीक आहे. सो पहिला कोन बनवायचा, त्याच्यानंतर आतमध्ये जाऊन मुठ्ठी बनवायची, आणि तो वरच्या साईडने ह्या हाताने आणि खालच्या साईडने ह्या हाताने युटरस पूर्णपणे दाबायचा, जेवढा दाबता येईल तेवढं. ठीक आहे. सो तो दाबल्यानंतर काय होईल? जे पण ब्लीडर्स आहेत जे पण ब्लीडर्स आहेत ते स्टॉप होऊन जातील. जसं आपला हात कापला तर आपण तोंडात बोट घालून दाबून ठेवतो. सो सेम वे इथे पण होतं की जे ब्लीडर्स ओपन आहेत ते क्लोज होऊन जातात. ठीक आहे. तुम्हाला जेवढा वेळ प्रेशर लागतोय तुमचा मेकॅनिकल प्रेशर तोपर्यंत तुम्ही लावा. तुम्हाला असं वाटतं की तुमचा आता प्रेशर कमी पडतोय 10-15 मिनिटानंतर, 20 मिनिटानंतर, किंवा तुमचं प्रेशर तुम्ही थकला आहात. ठीक आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की आता मी जर अजून थोडं जास्त पकडलं तर सुटून जाईल आणि ब्लिडिंग पुन्हा स्टार्ट होईल. सो तुम्हाला तेव्हा त्या पॉइंटला तुम्हाला हात काढायचा आहे. अगेन तुम्हाला कोन शेप हात बनवूनच काढायचा आहे, मुठ्ठी बनवून नाही काढायचा. ठीक आहे. आणि दुसऱ्या सिस्टरला परत तेच परफॉर्म करायला सांगायचं जर मेथड इफेक्टिव्ह होते तर. ठीक आहे. किंवा मग तुम्ही थोडं 5-10 मिनिटं वेट करायचं. दुसऱ्या सिस्टरला एवढं ते एफिशियंट एवढं चांगलं येत नसेल इफेक्टिव्हली, तर मग तिला फक्त फॉर टाइम बिंग तिला 5 मिनिटं पकडायला सांगायचं. तुम्ही 5 मिनिटं रेस्ट घ्यायची आणि पुन्हा परफॉर्म करायचं. ठीक आहे. हे जोपर्यंत ब्लिडिंग स्टॉप नाही होत तोपर्यंत तुम्ही करू शकता, जर तुम्हाला इफेक्टिव्हली ते येत असेल किंवा तुम्हाला हे वर्कआउट होत असेल तिथे. ठीक आहे. तर जर आता हा मेथड वर्कआउट नसेल होत तर काय करायला पाहिजे आपल्याला? दुसरं मी जे दाखवलं होतं ते आहे अवोर्टिक कॉम्प्रेशन. अवोर्टिक कॉम्प्रेशन म्हणजे काय? की समजा आपल्या टेरेसवर टाकी आहे, तर वरती एक कॉक असतो, तर वरचा कॉक जर बंद केला तर खालच्या कुठल्याच नळाला पाणी येत नाही. सेम वे तसंच आहे, हार्ट कडून जे रक्त येतं, ठीक आहे, त्याची जी मेन मेन नळी आहे ज्याला आपण अवोटा म्हणतो, तो आपण दाबला तर खाली कुठेच ब्लड जाणार नाही आणि ब्लिडिंग स्टॉप होईल. एवढंच लॉजिक आहे त्याच्या मागचं. आता मॅडमनी बघा कसं त्याला प्रेशर द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला हाईटवर उभं राहायचं आहे. सो हाईटवर उभं राहण्यासाठी स्टूल घ्यायचं. हाईटवर जेव्हा तुम्ही एवढ्या हाईटवर याल तेव्हा तुमचा प्रेशर चांगला लागेल. हाईटवर उभं राहायचं, आणि तुम्ही ज्या साईडने प्रेशर देणार आहात, म्हणजे जसं की काही जण लेफ्टी असतात, तर लेफ्टीवाल्यांनी त्या साईडला उभं राहिलं तरी चालेल, किंवा राईट साईडला उभं राहिलं तरी चालेल, किंवा लेफ्ट साईडला, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्याप्रमाणे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की बेंबीच्या थोडं लेफ्ट साईडला, आपल्याला भले तुम्ही त्या साईडला उभे राहत असाल, पण त्या साईड जेव्हा हात तुम्ही प्रेशर देता तेव्हा बेंबीच्या थोडस साईडला असं ऍडजस्ट करून आपल्याला ते दाबायचे. जेवढा प्रेशर लागेल तेवढा तेवढा प्रेशर द्यायचा आहे. ठीक आहे. तिथे विचार नाही करायचा की काय तिला पेन होईल किंवा काय होईल. आपल्याला फक्त अवॉर्टाचं जे ब्लड आहे, ब्लड फ्लो आहे, तो बंद करायचा. आता मॅडमनी बघा कसा प्रेशर दिलेला आहे, तेवढा प्रेशर द्यायचा. आणि त्यानंतर तुम्हाला काय बघायचं? त्यासोबत फिमोरल पल्स बघायची. आता फिमोरल पल्स कशासाठी बघायची? की मी जो वरचा कॉक बंद केलाय, वरचे जे नळ म्हणजे बंद केलंय नळी, त्याच्यानंतर पण पाणी येतंय का खाली, ब्लड फ्लो आहे का? तर जर पल्स प्रेझेंट असेल, पल्स ब्लड फ्लो होत असेल तर पल्स लागते आपल्याला. ठीक आहे. सो फ्लो होत असेल, पल्स येते,
म्हणजे ब्लड तुमचं चालू आहे, तुम्ही जो प्रेशर दिलाय तो आयदर कमी पडतोय किंवा मग तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रेशर दिलाय. ठीक आहे. सो तुम्हाला पुन्हा एकदा ऍडजस्ट करून बघायचं आणि फिमोरल पल्सवर हात ठेवूनच द्यायचा. जोपर्यंत बंद नाही होत तोपर्यंत तुमचा प्रेशर देणं चालू ठेवायचं. ठीक आहे. आणि हा तुमचा एक तुम्हाला सापडली अवोटा आणि तुम्ही व्यवस्थित प्रेशर दिलाय, याच्यात पण सेम वे असंच होऊ शकतं की 15 मिनिटानंतर तुम्ही थकाल किंवा तुमचा प्रेशर कमी व्हायला लागेल. सो दुसऱ्या सिस्टरला परफॉर्म करायला लावायचं तीच गोष्ट आणि नंतर परत 15 मिनिटांनी तुम्ही घ्यायचं. ठीक आहे. सो जोपर्यंत हे स्टॉप होत नाही ब्लिडिंग तोपर्यंत तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. तुम्ही युटरटॉनिक किंवा बाकीच्या गोष्टी तर द्यायच्याच आहेत, त्यासोबत हे टेक्निक पण शिकून घेऊन तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहेत तुमच्या हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे. आता हे झालं अवोटिक कॉम्प्रेशन. अवोटिक कॉम्प्रेशन नंतर नंतर जे आहे ते एक अजून मेथड आहे ती म्हणजे बलून टेम्पोनेड. ठीक आहे. कॉन्डोम टेम्पोनेड आपण ज्याला म्हणतो. कॉन्डोम टेम्पोनेड ते बनवायचं कसं आणि ते इन्सर्ट कसं करायचं ते ज्योत्स्ना मॅम आपल्याला दाखवतील. मॅडम तुम्हीच एक्सप्लेन करता का? कारण की मला ते छोट्या छोट्या गोष्टी दिसत नाहीयेत काय 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 आहे. नाही तू सांग ना. ओके ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपल्याला इथे काय लागेल, आपल्याला एक कॅथेटर लागेल. ठीक आहे. सो कॅथेटर, पोलीस कॅथेटर म्हण. हा, पोलीस कॅथेटर. पॉलिस कॅथेटर लागेल. ठीक आहे. पॉलिस कॅथेटरच्या वरच्या ओपनिंगला, ठीक आहे, जिकडून जो भाग आपण इन्सर्ट करतो आतमध्ये त्या एंडला आपल्याला एक कॉन्डोम लावायचा आहे. ठीक आहे. एक कॉन्डोम लावायचा आणि तो व्यवस्थित टाय करून घ्यायचा. आता एका कॉन्डोम मध्ये जवळजवळ 500 ml अर्धा लिटर पाणी बसू शकतं. ठीक आहे. तो कॉन्डोम तुम्ही जॉईन केल्यानंतर काय करायचं आहे, तो भाग आतमध्ये सर्विक्स मध्ये इन्सर्ट करायचा. ठीक आहे. तो जो हे आहे जो आपण युरेथ्रा थ्रू टाकतो तो आपल्याला सर्विक्स मध्ये टाकायचा. ठीक आहे. युटरस मध्ये गेला पाहिजे. सो युटरस मध्ये गेल्या बघा आता मॅडम हे करतायत, कॉन्डोम लावतायत त्याला आणि टाय करून घेत आहेत. ठीक आहे. हे सगळं सरळ आहे बरं का. दोरा पण घेतलाय बांधायला, तो पण सरळ आहे. हा येस. आणि यूज केलेला पॉलिस कॅथेटर वापरू नका अगेन. जे पण काय असेल. आता हे आपण टाय करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित. आम्ही ह्याला गाठ मारतोय. गाठ व्यवस्थित दोरा मारायची की लिकिंग वगैरे झाली नाही पाहिजे. ठीक आहे. कॉन्डम आम्ही बंद टाकलाय आणि त्याला बांधतोय. ठीक आहे. आता हे जे आहे ते सीम स्पेक्युलम घेऊन थोडस जी वजायनाची जी ओपनिंग आहे ती थोडीशी एक्सटेंड करून घ्यायची, दोन सीम स्पेक्युलम लावून. कारण की आपल्याला मग सर्विक्सची ओपनिंग जी आहे ती व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. सो ओके, सीम स्पेक्युलम घेतलेला आहे सिस्टरने. त्यानंतर हे जे आहे ते होल्डरने होल्ड करायचं आणि सर्विक्स मध्ये इन्सर्ट करायचं. ठीक आहे. आता सर्विक्स मध्ये इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये करायचं काय आहे एक्झॅक्टली, आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं. जसं की आतमध्ये बाळ होतं त्यावेळेस ब्लिडिंग होत नव्हती, तो टेम्पोनेड इफेक्ट होता ऑलरेडी, म्हणजे युटरसच्या पूर्ण वॉलला जाऊन चिपकलं होतं ते बाळ बाळ ठीक आहे. ते सॅक असेल किंवा मग बाळ असेल स्वतः, तर ते जाऊन चिपकलं होतं. सो ब्लिडिंग नव्हती होत. आता सेम वे आपल्याला काय करायचं आहे, अर्धा लिटर पाणी याच्यात सोडायचं आहे. आता तुम्ही हे आय व्ही सलाईननी सोडायचं आहे. ठीक आहे. आय व्ही सलाईननी पाणी सोडाल. अ, ते इथे स्पीड कसाही तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. तुम्हाला पटकन टाकायचं असेल तर पटकन टाका किंवा थोडं थोडं करून टाकायचं असेल थोडं थोडं करून टाका. ठीक आहे. सो हे तुम्ही आतमध्ये केल्यानंतर नॉट मोर दॅन 500 ml, हा, पण अर्धा लिटर पेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही, नाही तर ते बलून आतमध्येच बर्स्ट होईल आणि अजून वर्स्ट सिच्युएशन होऊन जाईल. ठीक आहे. सो अर्धा लिटर पाणी टाकायचं आणि बघायचं, ब्लिडिंग असेस करायची. ब्लिडिंग असेस कशी करायची की येते की नाही. ब्लिडिंग 100% थोडीफार तरी कमी होईल किंवा पूर्णपणे स्टॉप मोस्ट ऑफ द केसेसमध्ये बलून टेम्पोनेट नंतर होते. ठीक आहे. सो
झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, वेट करायचंय. आता पाणी जे आहे ते राहू दे तसंच. ते तुम्ही 24 आवर पर्यंत ठेवू शकता, ठीक आहे. किंवा तुम्हाला वाटेल की 12 तासामध्ये, 10 तासामध्ये, 8 तासामध्ये पण काढायचं, तुम्ही काढू शकता. तुम्हाला वाटलं की ठीक आहे की ब्लिडिंग नाही होणार आता, सो तुम्ही ते थोडं थोडं काढून बघायचं. थोडं थोडं 50-50 ml पाणी काढून बघायचं. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आला अर्ध काढल्यानंतर, 250 ml पाणी काढलं तुम्ही, 50-50 ml काढून तुम्हाला कॉन्फिडन्स आला की नाही आता ब्लिडिंग नाही होणार, तर पूर्णपणे काढायचं. आणि सेम वे तो कॅथेटर जो आहे, कॅथेटर तो सिम स्पेक्युलम लावून आपण बाहेर काढून घ्यायचा, ठीक आहे. पण मेक शुअर की पाणी सगळं काढलंय, ठीक आहे. कारण की पाणी सगळं काढलं नसेल तर तुमचं ते अटकून राहील, जे कॉन्डोम जो आतमध्ये टाकलेला आहे तो, ठीक आहे. 100 ml पाणी जरी शिल्लक राहिलं तरी पण, ठीक आहे. सो ही ही मेथड आहे ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी शेवटची मेथड, ठीक आहे. अं, ठीक आहे मॅडम, झालं. मैंने पता कोणाला काय विचारायचं आहे का आता? कोणाला काय विचारायचं आहे? पाणी भरलं हे बघा, ऍक्च्युअल पाणी पण भरलेलं आहे त्यांनी, मॅडम. नाही. मॅडम कुठे जॉईन केलं ते आय व्ही सेट तुमचा, ते पण दाखवा ना. कुठल्या याला जॉईन करायचंय बघा. वाय वाय काय म्हणताय? वाय आहे त्या वायच्या एका आर्मला. ओके, हा. नाही त्यांना सांगायचं असेल तर ठीक आहे. हे बघ वाय दाखव त्यांना. सोड ना. बोलते तर तो बोलते. जो मेन हा मेन जो त्यांना आहे वाय त्याच्यातून, आणि तुम्ही पाणी जेव्हा सोड ना. काढता, हा तुम्ही त्यांना जेव्हा वाय पाणी दिसलं. काढता तेव्हा तुम्हाला ते सिरिंजने काढायचे, सो तुम्ही ह्या ओपनिंग मधून ते सक करू शकता, ठीक आहे. दुसऱ्या ओपनिंग मधून ते सक करू शकता. सो ते आहे, ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे? डेमॉन्स्ट्रेशन आज आपण नॉर्मल डिलिव्हरी बघितलं, थर्ड स्टेजची मॅनेजमेंट बघितली, इसेन्शियल न्यूबॉर्न केअर बघितलं. आता इसेन्शियल न्यूबॉर्न केअर मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमचा न्यूबॉर्न कॉर्नर तुमच्या जवळच पाहिजे, ठीक आहे. लेबर, आता खूप साऱ्या हॉस्पिटलमध्ये असं असतं की एकच न्यूबॉर्न कॉर्नर LSS साठी, म्हणजे ओटी साठी पण आणि याच्यासाठी पण, त्यामुळे फार काही नको तेही करू चालेल, फक्त काही हरकत नाही. बट देन सोमवारी ते लवकर या दोघांच्या क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये पाहिजे, कारण की आपल्याला ते घेऊन जायचं. असं नाही की तुम्ही ओटी मधला LSS करून तुम्ही लेबर रूम तुमचं फर्स्ट फ्लोअरला आहे तिकडे जाऊन गेले वॉर्मर मध्ये ठेवण्यासाठी, असं नाही पाहिजे. ते तुमचं मध्ये कुठेतरी वॉर्मर वाला एरिया पाहिजे. आणि ते एका फ्लोअरवर ऍडजस्टंट रूम पाहिजेत, ओटी तुला आणि पाहिजे ते जर तू आणि एकच तुम्हाला न्यूबॉर्न कॉर्नर ठेवायचा असेल तर. बट रेकमेंडेड हे आहे की 2 न्यूबॉर्न कॉर्नर पाहिजेत, ओटी मध्ये पण पाहिजे आणि LR मध्ये पण पाहिजे. खूप सारे हॉस्पिटल असं म्हणतात कशाला 2-2 वॉर्मर घ्यायचे, पण ते रेकमेंडेड नाहीये. पण जर तसं नसेल तरीही तुम्हाला काहीतरी जुगाड करावा लागेल, ठीक आहे. मध्ये ठेवून, मध्ये ती रूम ठेवून न्यूबॉर्न कॉर्नर वाली. सो दॅट्स इट. बाकी कोणाला काय विचारायचंय अजून? डेमॉन्स्ट्रेशन खूप चांगले दाखवलं तुम्हाला. अजून तुम्हाला जर बघायचे असतील परत एकदा, तर ही रेकॉर्डिंग मी तुम्हाला उद्या पाठवेल. उद्या किंवा आज संध्याकाळ, आज रात्री पाठवेल. तर ते तुम्ही हे करून घ्या, ठीक आहे. आता म्हणजेच हा मॅडम पीपीएच आपल्या किट मॅडम म्हणजेच आपल्याला हा हा पीपीएच किट सांगा. हा सो PPH किट जे बनवायचं आहे, मी जे पहिल्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं किट्स आणि ट्रेस बनवायचे आहेत, ते बघा असं काही प्रकारचं बनलेलं आहे. आणि प्लस त्याच्यावर प्लास्टिकचा डबा असतो, प्लस त्याच्यावर आपण लिस्ट पण ठेवतो, ठीक आहे. सो आपल्याला कळतं की कुठला आयटम नाही याच्यामध्ये किंवा यूज केला आपण, तो पुन्हा आपण रिप्लेस करायला आपल्याला हेल्प होते. आणि त्याची क्वांटिटी पण लिहिलेली आहे की किती मिनिमम क्वांटिटी तिथे पाहिजे, ठीक आहे. जसं की 16 नंबरचा हे आहे कॅन्युला आहे, 18 नंबरचे कॅन्युला किती आहेत, त्यानंतर कॅथेटर, फोलिस कॅथेटर किती आहेत, PPH साठी आपल्याला कॉन्डोम लागतं, त्याच्यानंतर टॅबलेट जे आहेत मिझोप्रोस्टॉल टॅबलेट, बाकी कार्बोप्रोस आणि ऑक्सिटोसिन तर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. पण बाकी जे लागतं त्याच्यानंतर आपल्याला माउथ गॅग लागतो, ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर लिहिलेल्या आहेत, ठीक आहे. सो तुम्हाला ते PPH किट बनवताना मेक शुअर करायचं आहे की सेम वे तुम्ही तो PPH किट बनवाल, जसं मॅडम दाखवतायत आता, ठीक आहे. राणी का क्वांटिटी क्वांटिटी सुद्धा लिहिलेली आहे.
आणि ते चेक आणि करून इट्स ठेवता नॉट ओनली तुम्ही? अबाउट पीपीएच किट, इट्स ऑल्सो गोज फॉर न्यूबॉर्न किट आणि एक्लाम्शिया किट. ठीक आहे, सेम वे आपल्याला ते बनवायचं आहे. ठीक आहे. बाकी जे ट्रेज आहेत ते त्याला लिस्ट वगैरे लावायची गरज नाही, कारण ते स्टराईल करावे लागतात, आपल्याला स्टरलाइज करावे लागतात. सो त्याची गरज नाही, ते तुमचे याच्यामध्ये हो. कॉटनमध्ये पण पॅक असतील काही. बट हे जे किट्स आहेत ह्याला तुम्हाला लेबलिंग म्हणजे ठेवायचं आहे, लिस्ट बनवून ठेवायची. हा म्हणजे बोला. पेशंटला काय म्हणताय? पेशंटला वॉर्ड मध्ये शिफ्ट करू का? पेशंटला पेशंटला शिफ्ट हो हो. सो पेशंटला वॉर्डमध्ये शिफ्ट करू मॅडम म्हणताय, ठीक आहे. सो त्याच्यावरून मला आठवलं की आपण जेव्हा AMTSL कंडक्ट केलं, ठीक आहे, थर्ड स्टेज मॅनेज केल्यानंतर लगेच वॉर्डमध्ये शिफ्ट करायची गरज आहे का पेशंटला, की आपल्याला काय ऑब्झर्वेशन करावं लागतं? कोणाला आठवतं? स्पर्श हॉस्पिटल सांगू शकता? लगेच शिफ्ट करणार मी AMTSL केल्यानंतर, की नाही? हो की नाही सांगा फक्त मला. नाही सर. का बरं? ब्लिडिंग बघावं लागतं सर, ब्लिडिंग थांबलं ब्लिडिंग की. बघा, ठीक आहे. तुम्हाला 2 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागतं, ज्याला आपण चौथी स्टेज म्हणतो. म्हणून आपल्याला बरोबर सांगितलं तुम्ही. बेसिकली आपल्याला जे पीपीएच होतं ते जास्त प्रमाणात ह्या ह्या केसेस ह्या पिरियड मध्ये होतं. सो ब्लिडिंग असेस करण्यासाठी आपण 2 तास आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो आणि 15-15 मिनिटांनी सगळं बघतो. ब्लिडिंग सोबत बाकी पण बघतो, पण ब्लिडिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सर मला मागच्या लेक्चरला एक नाही समजलं होतं. हा ई बोला. एन बी सी आहे ते. ENBC, हा त्याच्यामध्ये काय? काय? ENBC म्हणजे इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. बेबी बॉर्न झाल्यानंतर आपण जी पण त्याला केअर देतो, त्याला किंवा तिला, त्याला आपण ENBC म्हणतो, इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. सो इसेन्शियल न्यूबॉर्न केअर मध्ये 5-6 गोष्टी परफॉर्म करायच्या आहेत तुम्हाला. पहिलं तर डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग, DCC ज्याला म्हणतो आपण, डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग. ते कशासाठी करायचं आहे, की सगळं जे ब्लड आहे प्लॅसेंटा मधलं ते बेबीपर्यंत पोहोचलं पाहिजे. ठीक आहे. कारण की त्या ब्लडने रोग प्रतिकार क्षमता वाढते बाळाची. सो ते तुम्ही तिथेच थांबवलं तर ते बाळाची हेल्थ कॉम्प्रोमाइज राहू शकते. कधी कधी नाही राहत, पण रिस्क नको म्हणून आपण ते पूर्ण ब्लड जाऊ देतो. त्यानंतर काय करायचं, 1 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो याच्यामध्ये. सो त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, हेड टू टो एक्झामिनेशन करायची बाळाची. त्याच्यामध्ये कंजेनेटल अनॉमलीज आहेत की नाही ते बघायचं. हा. त्यानंतर बाळाला एका टॉवेलने क्लीन पण करून घ्यायचं. ठीक आहे. आणि बाय द टाइम 3 मिनिटं होतात, सो कॉर्ड कट करून घ्या आणि बेबीला वॉर्मर मध्ये घेऊन जा. वॉर्मर मध्ये घेऊन झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, तिला किंवा त्याला विटॅमिन के इंजेक्शन द्यायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला वेट करायचं. ठीक आहे. वेट किती आहे ते आपल्याला जनरली करावं लागतं, किती बेबीचं वेट आहे आपल्याला नातेवाईकांना पण सांगावं लागतं आणि केस शीटवर पण लिहावं लागतं. वेट केल्यानंतर आपल्याला वेट तुम्हाला लिहायचं आहे, प्लस त्यासोबत विटॅमिन केचं इंजेक्शनचा डोस किती असणार हे डिसाईड करायचं. 1800 ग्रामच्या खाली असेल तर अर्धा अँपूल, 1800 ग्रामच्या वरती असेल, नॉर्मल वेटचा बेबी असेल तर 1 अँपूल पूर्ण द्यायचा. कशाने? इन्सुलिन सिरिंजने द्यायचा, सबक्युटेनियसली. ठीक आहे, मांडीवर. त्यानंतर थोडंसं झालं, बेबीचं रडून झालं, थोडंसं वॉर्मर मध्ये त्याला ठेवलं. त्यानंतर 1 तासाच्या आत आपल्याला ब्रेस्ट फिडिंग इनिशिएट करायचं, नॉर्मल डिलिव्हरी. सीझर असेल तर 2-3 तासाने केलं तरी चालेल, पण नॉर्मल डिलिव्हरी असेल तर ब्रेस्ट फिडिंग इनिशिएट करायची. ह्याच 5 गोष्टी करायच्या इसेन्शियल न्यूबॉर्न केअर मध्ये. समजलं स्पर्श हॉस्पिटल? समजलं सर. ओके, थँक्यू. ठीक आहे, गुड. क्वेश्चन विचारत जा, कारण की क्वेश्चन विचारल्याने तुमचे डाउट्स पण क्लिअर होतील आणि थोडंसं इंटरॅक्शन राहील. मला पण कळेल की तुम्ही ऐकताय की नाही ऐकत आहे. ठीक आहे. हो सर. अ, अ, भामरे हॉस्पिटल, तुम्हाला काय विचारायचं आहे? कारण की तुमच्याशी मी कधी इंटरॅक्टच नाही केलेलं. बाकी मधुरा हॉस्पिटल, जेनी बरोबर बोललोय. जेमी का जेनी कोणतरी आहे. त्यानंतर कुलकर्णी हॉस्पिटल आहे, आदित्य हॉस्पिटल आहे, यांच्यासोबत मी बोललोय. सुहासना बरोबर बोललोय मी. कुलकर्णी हॉस्पिटलच्याच आहेत त्या. आता जिओमी करून एक अजून आले, कोणतं आहे मला नाही माहिती. नाही म्हणजे सर
हा ठीक आहे ज्योत्स्ना मॅम, तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तर यू कॅन गो अहेड, किंवा अटेंडन्स. नाही हा मी अटेंडन्स घेते सर. तुम्ही जर मी तुम्हाला लिंक पाठवली जॉईन करा प्लीज. आत्ता मग हो हो तिकडे मॉकला. आत्ता पाठवले का? ओके नाही शी नीड्स अस. ओके ओके. तर मी हे संपवते आणि तुम्हाला जॉईन करते. ओके हो तुम्ही जा. थँक्यू सर. आय कॅन लीव एंड मीटिंग नो. हा नो, आय हॅव टू एंड इट. नाही मग मी बोलते 1 मिनिट. हा बोलून घ्या तुम्ही, अँड देन आय आय. बरं का कोण जे काही आता हॉस्पिटल अटेंड केलेलं आहे तर ते तुम्ही डिस्कस करा. नसेल समजलं तर विचारा. हा आणि तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते तेव्हा सरांना किंवा मॅडमला प्रश्न विचारायचे, हे काय आहे ते काय आहे. म्हणजे तुम्हाला डोळ्यांनी खरं खरं दिसलं ना की आपण बरोबर समजतं. इथे जरा आपल्याला कळणं अवघड आहे. काही सिनेमा सारखं नाहीये. इट्स नॉट अ व्हिडिओ. ते जस्ट आपल्याला दिसतं. पण त्याच्यात ऍक्च्युअल जिवंत माणूस नसतो. त्यामुळे यू विल नॉट अप्रिशिएट इट. तुम्हाला वाटेल हे नीट शिकवत नाहीयेत, पण ह्याला लिमिटेशन आहे या डेमॉन्स्ट्रेशनला. ओके त्यामुळे तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये ट्राय करा, एकदा हे करा. आणि तुम्हाला आलं नाही, काही समजलं नाही तर गेट बॅक टू अस. ओके थँक्यू सो मच. बाय. गुड मॅम इव्हनिंग. आणि 1 मिनिट. मॅम हो बोल बोल. रोंगे मॅम, 2 लोक जॉईन झालेले आहेत. कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे एकदा विचारलं तर थोडं अटेंडन्स हे होईल. मोटोरोला मोटो ज्यांनी जॉईन केलेला आहे आणि एक झिओमी वाले कोणत्या हॉस्पिटल मधून आहेत? कोणत्या? मोटोरोला नाही, ह्याचं नाव आहे मॅम, मोबाईलचं नाव आहे. झिओमी कोणी जॉईन केलेलं आहे? नाही नाही पण जर बर, आजकाल जॉईन अनघा दत्ता मधून कोणी जॉईन केलेलं आहे का? त्यांनी ऑडिओ चालू करा. अनघा दत्ता, अनघा दत्ता ब्रदर, तुमचा आवाज येत नाहीये. म्यूट. हा, अनघा दत्ता मधून आहात? अनघा दत्ता हॉस्पिटल. ओके ठीक आहे. पण मॅडम थँक्यू. ते आता जॉईन करून काय उपयोग आहे? नाही नाही मॅडम, तुमचा क्लास चालू होती त्याच्यामध्ये तेव्हाच जॉईन केलेले आहेत. मी मग फक्त काही तुम्हाला नाही. डिस्टर्ब नाही करायचं. बरं आणि कोण? अनघा दत्ता आणि कोण? नाही, अनघा दत्ता एकच राहिला होता ना. भामरे झाला, शालिनी देवी झाला, अनघा दत्ता. तीन तीन जळगाव मधून हमेशा 3 लोक जॉईन होतात. नवजीवन नाही का? नाही होणार मॅम, नाही झालेला आहे एकही नवजीवन सेशन. नाही, दत्ता नाही, नवजीवन नाही, परिश्रम पण नाही का? आणि परिश्रम नाही होणार. संजोग पण नाही. नाही होत आहेत, नाही होत आहेत. मग याच्यातनं सीट आलेली आहे. स्पर्श नर्सिंग होम आहे मॅम. आहे आहे. हा मॅम, रोमले मॅम. आणि नंदुरबार मधनं आदित्य आहे, आयुष्य वर्धिनी आहे का? आहे मॅम, आयुष्यवर्धिनी पण आहे. हा आहे आहे. कुलकर्णी आहे, मधुरा आहे आणि स्पर्श आहे. हा हो ठीक हो आहे. हो. 5 नंदुरबार मधून राहतात आणि जळगाव मधून 3, अशा 8 फॅसिलिटीज हमेशा जॉईन राहतात. चालेल मॅम, थँक्यू. अमिता मॅडम, आर यू सॅटिस्फाईड? हा बोला मॅम. आर यू सॅटिस्फाईड? हा हा नीट झालं ना सगळं? हा ओके मॅम थँक्यू. आपण बोलूया त्यांना. हा लॉग नाही आउट करा. मला दुसरं मॉक सेशन अटेंड करायचंय. मी जाते. ओके बाय, सी यू. म्हणजे सर एंड सेशन. ओके ओके. आणि तुम्ही जॉईन जॉईन